रामकृष्ण हरी मंडळी, माळशिरसच्या मुक्कामानंतर आजच्या दिवसाचा मुक्काम होणार आहे तो भंडी शेगाव या ठिकाणी। या मार्गाला प्रस्थान करतानाच आज माऊलींचे दुसरे गोल रिंगण हे पार पडले। चला तर मग या सुखद सोहळ्याची हवाई सफर करूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून। आजच्या पालखी मार्गाच्या मुक्कामाचे अंतर हे 16 किलोमीटरवर असल्यामुळे थोड्या उशिराच मार्गक्रमणा सुरू झाली। सर्व वारकरी ताजे तवाने होऊन मार्गस्थ होऊ लागले। वाटेतच माऊलींचे गोल रिंगण संपन्न होणार, त्यामुळे लगबगीने सर्वजण रिंगण ठिकाणावर पोचू लागले। शिवाय आजच्या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे माऊलींची बंधुभेट। येथेच सासवडहून आलेल्या सोपानकाका पालखीचा बंधुभेटीचा सोहळा हा पार पडला। माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण जीव ओतून हा प्रयत्न करू लागला। पालखी मार्गावर फुलांचा सडा पसरवण्यात आला, रांगोळ्या काढल्या गेल्या व माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सर्व वारकरी सज्ज झाले। आणि त्यानंतर सर्व वारकरी सज्ज झाले ते डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या रिंगण सोहळ्यासाठी। रिंगण सोहळ्यात सर्व वारकरी माऊलींच्या पालखीसोबत हातात हात घेऊन एक रिंगण बनवतात। नाम घोषात हरिनामाचा जय जयकार करतात। हा सोहळा पायी वारीतील सर्वात नयनरम्य सोहळा म्हणून मानला जातो। याचवेळी अश्वधाव घेतली जाते। पालखीसोबत 2 अश्व असतात। एक वारकरी धर्माची पताका घेऊन मिरवणारा पताकाधारी, तर दुसऱ्या घोड्यावर स्वतः माऊली बसलेले असतात, अशी वारकऱ्यांची धारणा आहे। आपणही या मानाच्या घोड्याला पळताना पाहिलं तर एक क्षण माऊली बसलेले आहेत असाच भास होतो। आणि या माऊलींच्या घोड्याच्या टापा ज्या ज्या ठिकाणी पडल्यात तिथली माती उचलून प्रत्येक वारकरी आपल्या मस्तकी लावत असतो। अनेक वारकरी दिंड्या ह्या त्या गोल रिंगणाला मानवंदना देतात। त्यानंतर टाळकरी, मृदुंगमणी, विणेकरी, तुळस धारण केलेल्या महिला या सर्व त्या गोल रिंगणाला मानवंदना देतात। रिंगण सोहळा हा पायी वारीच्या मार्गातील अत्यानंद लुटण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे। प्रत्येक वारकरी इतका आनंदात असतो की त्याला प्रपंच, कामे, घरदार या सर्वांचा विसर पडून जातो। फक्त हरिनामाच्या गुणगायनात तो तल्लीन होऊन जातो। सध्या वारकऱ्यांची व भाविक भक्तांची प्रचंड गर्दी असल्यामुळे पालखीसोबत गोल रिंगणात फक्त मानाच्या ध्वजधारी या वारकऱ्यांनाच प्रवेश दिला जातो, तर बाकीचे सर्व बाहेरच्या रिंगणात उभे केले असतात। एकाच वेळी वाजणारे शेकडो मृदुंग, झणझणणारे टाळ व मुखातून निघणारा माऊलींचा जयघोष इतका प्रचंड असतो की 10 DJ साऊंडसुद्धा फिके पडतील इतका आवाज या सर्वांचा असतो। संपूर्ण आसमंतात जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष निनादत असतो। हा सुखद सोहळा पाहताना व हा जयघोष ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच उभा राहतो। सर्व वारकऱ्यांनी माऊलींच्या पालखीला मानवंदना दिल्यावर भेदाभेद विसरून एकमेकांच्या पाया पडतात। जिम्मा,
फुगडी व इतर पारंपरिक खेळ खेळून आनंदोत्सव साजरा केला जातो. हा नयनरम्य सोहळा पाहताना खरंच भाग्य लागतं आणि खरंच आपला अभिमानही वाटू लागतो की आपण जन्माला आलेल्या महाराष्ट्राची संस्कृती ही किती व्यापक विचारांची आहे. भेदाभेद, मंगळ-अमंगळ, उच्च-नीच, जातपात यांना जराही थारा न देता सर्व वैष्णव बनतात. किती प्रगल्भता ही महाराष्ट्राच्या साधू संतांमध्ये असेल ना. रिंगण सोहळा संपन्न झाल्यावर सर्व वारकरी आपला अल्पोपहार आटपून घेऊन मार्गक्रमणेसाठी सज्ज होतात. कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड न करता शिस्तीचे प्रदर्शन दाखवत सर्व वारकरी पायीच चालू लागतात. आता आपणही चालायला सुरुवात करू. भेटूयात पालखी मार्गावर. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पालखीचे सर्व अपडेट जाणून घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. चला भेटूयात. रामकृष्ण हरी.